हे भूतलावरचे फटाके आणि या संदर्भात बोलतोय, आकाशामध्ये पण असे फटाके फुटतात का? अरे वा, चांगला प्रश्न विचारलाय मित्रांनो. अतिशय मी तुमचे आभार मानतो, धन्यवाद देतो. कारण लेमन नावाचा धूमकेतू बरं. 21 ऑक्टोबरला अच्छा. सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावरती दिसणार आहे. बरं, आदळणारे आदळणार नाही, दिसणार आहे आपल्याला. बरं. आणि तो किती वर्षांनी येतो? 1350 वर्षांनी एकदाच फेरी मारतो. बर म्हणजे हॅलीचा धूमकेतू दर 76 वर्षांनी येतो. पण लेमन हा धूमकेतू फोर्ट लेमनच्या तिथून त्यांनी ते काढलं, म्हणून त्याचा शोध लावला, म्हणून त्याचं नाव दिलं. पण हा धूमकेतू 21 ऑक्टोबरला सूर्यास्तानंतर पश्चिमेस दिसणार आहे. आपण पाहू शकणार आहोत की आपण पाहू शकणार, साध्या डोळ्यांनी दिसेल असं शास्त्रज्ञ सांगतायत. आकाश स्वच्छ पाहिजे आणि शहरापासून दूर जायला पाहिजे. मंगळवारी 21 ऑक्टोबरला. त्यामुळे जर तो धूमकेतू पाहायचा असेल तर आकाशामध्ये आपले फटाके कृत्रिम फोडू नका. आणि नैसर्गिक ह्या ज्या काही घटना घडतायत त्याचा आनंद आणि आस्वाद नक्कीच आपल्या परिसरासोबत. बरं, वर्ष आहे मृग नक्षत्रात कधी? 21 ऑक्टोबरला. वा, बघा, खरं सांगू का, आकाशात दिवाळी साजरी होते आणि ती सुद्धा निरीक्षण करायला पाहिजे. आम्ही खगोल संमेलन 20-21 डिसेंबरला ठाण्याला घेतोय. महाराष्ट्रातील खगोलप्रेमी येणार आहेत. बरं. आणि खरं सांगू का, आकाश एवढा आनंद व्हायचा असेल ना तर निसर्गाशी वागा, निसर्गाला त्रास देऊ नका. आपण जर निसर्गाला जपलं ना, सण उत्सव साजरे करताना, तर निसर्ग आपल्याला जपेल. तेव्हा समृद्धीचा, प्रकाशाचा उत्सव, प्रकाश इतरांच्या जीवनात निर्माण करून साजरा करूया आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊया. नक्कीच सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. आणि आज तुम्ही इथं आलात आणि आम्हाला दिवाळीच्या प्रत्येक दिवसाची फोड करून सांगितली. त्या दिवशी मुहूर्त कुठला आहे, खरं तर लक्ष्मीपूजन या असा जो विषय मधल्या काळात निर्माण झाला होता त्याच्यावर देखील आपण प्रकाश टाकलात. आणि अनेक जे गैरसमज होते ते या निमित्तानं दूर झालेले आहेत. आणि त्यासोबतच प्रत्येक दिवशी कधी पूजा करावी, कशा पद्धतीनं करावी, आणि खरं तर आपलं शास्त्र म्हणतं की साधी सोपी पूजा असावी. नक्कीच. फार काही त्याच्यात पूर्ण पाहिजे, श्रद्धा पाहिजे. खरंय. आणि आपण आनंद घेत असताना इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करायला पाहिजे. म्हणून दीपदान करा, वस्त्रदान करा, अन्नदान करा. ही संस्कृती आपली. नक्कीच. त्यामुळे यावेळी फटाके कमी फोडा आणि आकाशामध्ये जे फटाके फुटणार आहेत त्याचा आस्वाद नक्कीच आपल्या परिवारासोबत घ्या. दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि दाकरू सोमणजी, आज तुम्ही इथं आलात आणि आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांना, आमच्या व्ह्युअर्सना तुम्ही जे अनेक प्रत्येक दिवसाचं महत्त्व सांगितलं त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद. तुम्हालाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना. आणि आज आम्हाला वेळ दिल्याबद्दल अनेक आभार. वेळ झालेली आहे कॉफीमध्ये आता इथंच थांबायची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.